नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मानवी नैतिक मूल्यांची शिकवण देणारे विश्ववंदनीय विश्व शांती दूत, द लाईट ऑफ वर्ल्ड, विश्वदीप या जगाचा प्रकाश मार्गदाता अरहत सम्यक संबुद्ध, प्रथम संविधान शिल्पकार धम्मदायाद राजा भवतु धम्मिको, शिलालेखांवर अखंड जंबूदीप राजा, धम्म चक्रवर्ती महाप्रजापिता, धम्मनायक, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द ग्रेटेस्ट इंडियन सिंबल ऑफ द नॉलेज, द फादर ऑफ नेशन, भारत के संवैधानिक राष्ट्रपिता, अर्थतज्ञ, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित रमाई बुद्धविहार, नाचनगाव, पुलगाव परिसरातील सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना मंगलाची कामना करतो। सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम। हेरॉल्ड लॉस्की हा एक जगप्रसिद्ध असा विचारवंत असा म्हणतो, हेरॉल्ड लॉस्कीचं असं जगप्रसिद्ध वाक्य आहे, जर या भारत देशाला समजून घ्यायचे असेल, जर या भारत देशाला समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावं लागेल। हेनरी पेरी अँडरसन नावाचा एक विचारवंत लेखक असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात कथन करतो। पेरी अँडरसन, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर को पढ़ना यानी अलग दुनिया में प्रवेश करना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधान अमृत महोत्सवी दिनानिमित्त तथागत बुद्धांची एक गाथा आहे, देवो वसतु कालेन सस्य संपत्ति हेतुच भीतो भवतु लोकोच्च राजा भवतु धम्मिको। याचा अर्थ असा होते, देवो वेळेवर वर्षा पाऊस पडो, वसतु म्हणजे वर्षा, वेळेवर पाऊस पडो, वेळेवर जर पाऊस पडला तर फसल जे पीक आहे हे चांगले पीक येईल आणि राजा भवतु धम्मिको, राजा हा धम्मिक असेल तर प्रजा सुद्धा धम्मिकच धम्मवान होईल। यथा राजा तथा प्रजा। या भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं, या भारतीय संविधान हे अमृतसवी महोत्सवी वर्ष म्हणून हे साजरं करण्यात येत आहे। आज भारतीय संविधान, या भारतीय संविधानाला जे या भारतामध्ये, या प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये जगातील शक्तिशाली गणतंत्र जे वज्जी जे महाजनपद होतं बुद्धाच्या वेळी, जे वज्जी महाजनपद, आणि ही वज्जी महाजनपद
आणि या वज्जी महाजनपदाची जी राजधानी होती वैशाली नगरी. आणि म्हणून या भारताला गणतंत्र, गणव्यवस्था, गणराज्य व्यवस्था, गणतंत्र व्यवस्था या भारतामध्येच सुरुवात झाली. आणि जगातील सर्वात शक्तिशाली गणतंत्र म्हणून वैशालीची ओळख आहे. या वैशालीला वैशालीचं जे गणतंत्र आहे, जे 7 अपरिहार्य जे धम्म होते, जे वस्तकार सूत्रामध्ये सांगितलेले आहे, तर या 7 अपरिहार्य धम्मानुसारच वैशालीने आपले गणतंत्र निर्माण केले होते, एक संघ निर्माण केले होते. तर ते 7 अपरिहार्य धम्म म्हणजेच काय, तर वज्जीचे लोक वारंवार सभा घेतील, संथागारामध्ये सभा घेतील, तर वज्जीचा कधीच पराभव होणार नाही. वज्जी एकमताने बहुमत पारित करून त्यावर ठाम राहतील, तर वज्जीचा कधीच पराभव होणार नाही. किंवा वज्जी परंपरागत न्याय संहितेवर चालतील, तर वज्जीचा कधीच पराभव होणार नाही. जर वज्जीचे लोक स्त्रियांचा आदर सत्कार, मान सत्कार करतील, तर वज्जीचा कधीच पराभव होणार नाही. आणि वज्जीचे लोक हे वृद्ध जनांचा आदर करतील, तर त्यांचा कधीच पराभव होणार नाही. किंवा वज्जीचे जे लोक आहे ते चैत्य आणि पूर्वजांना आदर प्रकट करतील, तर वज्जीचा कधीच पराभव होणार नाही. तर ह्या ज्या 7ही ज्या गोष्टी आहेत, किंवा संत अरहंताचा आदर सत्कार करतील, तर वज्जीचा कधीच पराभव होणार नाही. तर हे 7 अपरिहार्य धम्म जे वज्जीचे, वैशालीचे जे गणतंत्र पद्धती, हीच गणतंत्र पद्धती आज संपूर्ण जगाने स्वीकारलेली आहे. म्हणून या भारताला गणव्यवस्था, गणतंत्र व्यवस्था होती, आणि ती बुद्धाच्या वेळी सुद्धा होती. आजचे बॅलेट पेपर आपण जे म्हणत असतो, तर दुसरी ही बुद्धाची लोकशाही तत्वप्रणाली ही या जगाला अनमोल अशी देणगी आहे. तर बॅलेट पेपर म्हणजे काय, तर जे आपण बॅलेट पेपर म्हणतो, तर हे बॅलेट पेपर बुद्धाचे आहे. तर हे बुद्धाचे बॅलेट पेपर कसे, जे ईव्हीएम हटाओ देश बचाओ, ईव्हीएम हटाओ संविधान बचाओ, तर हे जे ईव्हीएम हटाओ देश बचाओ, ईव्हीएम हटाओ संविधान बचाओ, हे जे सध्याला नारे चालू आहे, तर हे बॅलेट पेपर तथागत बुद्धाने कुठून घेतलेलं आहे, तर हे बॅलेट पेपर तथागत बुद्धांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे. बुद्धाच्या काळामध्ये भिक्खू संघामध्ये आणि भिक्खुणी संघामध्ये काही भांडण तंटे व्हायचे, कलह व्हायचा, आणि त्यामुळे तथागत बुद्धांनी एक उपाययोजना आखली होती, तिला शलाका पद्धती म्हणतात. शलाका पद्धती म्हणजे लाकडांच्या छोट्या छोट्या कांड्या. तर या लाकडांच्या छोट्या छोट्या कांड्या एका भल्या मोठ्या पानामध्ये त्याचा एक द्रोण केला जायचा, आणि त्याच्यामध्ये ज्या भिक्खूंच्या बाजूने कारवाई करायची आहे, किंवा ज्या भिक्खूला न्याय मिळवून द्यायचा आहे, किंवा ज्या भिक्खूची संघामधून हकालपट्टी करायची आहे, अशा संदर्भानं ती शलाका पद्धती, मतदानाची प्रक्रिया, म्हणजे या शलाका पद्धती बुद्धाच्या काळामध्ये जे विनय पिटकामध्ये जी शलाका पद्धती आहे, ती शलाका पद्धती मतदान प्रक्रिया म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये घेतलेली आहे. तर हे बॅलेट पेपर दुसरं तिसरं काही नसून बुद्धाचंच बॅलेट पेपर आहे. ही शलाका पद्धती म्हणजेच मतदानाची प्रक्रिया आज संपूर्ण जगामध्ये ती राबत आहे. तर ईव्हीएम मशीन ही आधुनिक मनुस्मृती आहे, आणि ही आधुनिक मनुस्मृती ईव्हीएम मशीन म्हणजे बुद्धाची लोकशाही तत्वप्रणालीला घातक आहे. आणि म्हणून हिंदू राष्ट्र के नाम पर ब्राह्मण राष्ट्र का निर्माण, और या ब्राह्मण राष्ट्राचं जे संविधान असणार आहे, जो काळा कायदा असणार आहे, तो म्हणजे मनुस्मृती, जो मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेली आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी सुद्धा जे लोककल्याणकारी जे धम्मानुशासन चालवलं, राजे महाराजांना तथागत भगवान बुद्धांनी उपदेश केलेला होता, राजे महाराजांना सुद्धा, की राजानं राज्यकारभार कसा चालवावा, प्रजेसोबत कसं वागावं, या संदर्भातले काही उदाहरण
त्रिपिटकामध्ये बौद्ध साहित्यामध्ये बुद्धाने दिलेले आहे. तर पहिला आहे दीघ निकाय सुत्तामधलं कूटदंत सुत्त. तर हे कूटदंत सुत्त म्हणजे काय, तर कूटदंत ब्राह्मणांचा हा उपदेश आहे. तर तथागत बुद्धाने ही बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये सुद्धा ही घटना नमूद केलेली आहे की एके काळामध्ये महाविजित नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याची यज्ञ करण्याची इच्छा झाली होती. तर त्याचा जो राजपुरोहित आहे, तर हा राजपुरोहित राजाकडे येतो. महाविजित राजाची ही घटना तथागत बुद्धांनी सांगितलेली आहे भिक्खूंसमोर की महाविजित राजाकडे तो राजपुरोहित असताना त्याची यज्ञ करण्याची इच्छा झाली. पण त्याचा राजपुरोहित असं म्हणत आहे, हे राजा, आपल्या नगरामध्ये चोर, लुटारू, दरोडेकर, खुनी खूप वाढलेले आहे. याचा बंदोबस्त जर करायचा असेल तर आपण यज्ञ करू नका. आपल्या नगरामध्ये सुव्यवस्था, शांतता प्रस्थापित व्हावी याकरिता राजा मी तुम्हाला काही उपाय सुचवतो. जे लोक खेती करणारे आहे, आपल्या नगरामध्ये सुव्यवस्था, प्रशासन व्यवस्था चांगली राहावी, शांततेचं वातावरण राहावं, यासाठी राजा आपण यज्ञ न करता आपल्या नगरातील प्रजेसाठी काही सोयी सुविधा उपलब्ध करा. तर राजपुरोहित त्या राजाला सांगत आहे, बुद्ध ही गोष्ट भिक्खू संघाला सांगत आहे की आपल्या नगरामध्ये जर कोणी खेती करणारे असतील तर त्या खेती करणाऱ्या व्यक्तींना नांगर पुरवा, काही नांगराच्या फाळी पुरवा, अवजारी पुरवा, बियाणं पुरवा किंवा त्यांना काही अन्न पुरवा. आणि दुसरी गोष्ट, काही लोक व्यापार उदीम करणारे असतील, म्हणजे व्यापार करणारे असतील, तर त्यांना व्यापारासाठी काही पैशाची तरतूद करा आणि त्यांनाही आपण ते पुरवठा करा. तिसरी गोष्ट की म्हणजे जे लोक नोकरी करू इच्छितात त्या नोकरांना तुम्ही, जे नोकरी करण्याची ज्यांची इच्छा आहे आपल्या नगरामध्ये लोकांना, तर त्या लोकांना वेतन, पगार आणि भत्ता सुद्धा द्या. तर आपण जर आज पाहिलं तर जे किसान योजना आज जे सध्याला आपण मोदीची म्हणतो, पण ही किसान योजना बुद्धाच्याच काळामध्ये आपल्याला कूटदंत सुत्तामध्ये सापडते की आज जे शेतकऱ्यांसाठी जे गव्हर्नमेंट नवनवीन योजना काढत असते, तर ह्या योजनेच्या संदर्भात आपल्याला कूटदंत सुत्तामध्ये सापडतात. तर तथागत भगवान बुद्धांनी दुसरी गोष्ट की आपल्या या राज्यामध्ये, या नगरामध्ये सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी जे बेकारी आहे, बेरोजगारी आहे किंवा जे चोर आणि लुटारू आहे, दरोडेखोर आहे, खुनी आहे, यावर बंदोबस्त होईल. म्हणून आपण जर ह्या 3 घटना केल्या, या 3 गोष्टीची जर तरतूद केली तर निश्चितच आपल्या नगरामध्ये सुव्यवस्था प्रस्थापित होईल. हे कूटदंत सुत्तामध्ये तथागत कूटदंत सुत्ताची गोष्ट तथागत बुद्धांनी भिक्खू संघाला सांगितलेली आहे. तथागत बुद्ध, भगवान बुद्ध हे कसे होते की देशाची रक्षा हेही पाहत होते. आपण बुद्धाच्या काळामध्ये जर बघितलं की अंगुलीमालाची दहशत एवढी वाढलेली होती की प्रसेनजित राजाचे जे राज सैनिक आहे, सैन्य आहे, किंवा कधी कधी बिंबिसार राजाचे जे सैनिक आहे, तर हे कधी कधी तथागत बुद्धाकडे प्रवज्या घ्यायला, भिक्खू बनण्याकरिता येत होते. अंगुलीमालाच्या हातून मरण्यापेक्षा किंवा युद्धामध्ये सैनिक होऊन मरण्यापेक्षा आपण भिक्खू जीवन जगलं पाहिजे, तर ते बुद्धाकडे येत होते. तर बुद्धाने जे राज सैनिक आहे, जे किंवा जे सेनानायक आहे किंवा जे सैनिक सेनापती आहे, आपल्या विनय पिटकामध्ये अशी तरतूद केली आहे की जो राज सैनिक आहे, सैनिक आहे, यांना भिक्खू जीवनामध्ये प्रवजित होता येणार नाही. त्यांनी आपल्या प्रांताचं, नगराचं आणि आपल्या राज्याचं रक्षण करावं. तो सैनिक असल्यामुळे तथागत बुद्धांनी त्यांना भिक्खू संघामध्ये प्रवजित केलेलं नाही. किंवा तथागत बुद्धांनी जे चोर असेल, कर्जबाजारी असेल, यांना सुद्धा भिक्खू संघामध्ये प्रवजित केलेलं नाही. तर तथागत बुद्ध नागस्स पुरिसो सिया, किसी का गुलाम होकर भी नहीं रहना चाहिए, कोणाचं गुलाम होऊन सुद्धा जगायचं नाही, हे सुद्धा तथागतांनी सांगितलेलं आहे. किंवा दुसऱ्यांवर न्याय निस्साय जीवया, दुसऱ्यांवर आश्रित होऊन किंवा दुसऱ्याचा गुलाम होऊन जगणं, हे सुद्धा बुद्धाने सांगितलेलं आहे की कुणाचंही गुलाम म्हणून किंवा आश्रित म्हणून जगू नये. तर तथागत बुद्धांचे जे कूटदंत सुत्तामध्ये
जे 7 नियम सांगितलेले आहे, 7 अपरिहार्य धम्म किंवा हे 7 सूत्री उपदेश जे वज्जी संघाचे आहे, हे वज्जी संघाची ही गणतंत्र प्रणाली म्हणजेच आजची भारतीय लोकशाही तत्वप्रणाली होय. तथागत बुद्धांनी निग्गहारः पग्गेह पग्गहारः की तथागत बुद्धांची जी अहिंसा आहे ही मध्यम मार्गी आहे. जो दंडनीय आहे त्याला दंड केला पाहिजे आणि जो सहकार्य करण्यायोग्य आहे त्याला सहकार्य केलं पाहिजे, अशी मध्यम मार्गी अहिंसा तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. राजा रखतु धम्मेन अत्तनोव पजंग पजंग. तर जसा राजा आहे, राजा जशी आपल्या संतानाची आपल्या पुत्राची जशी काळजी घेते, तर राजानं आपल्या प्रजेची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. राजानं आपल्या प्रजेसोबत पुत्रवत व्यवहार केला पाहिजे, मुलाप्रमाणे व्यवहार केला पाहिजे. प्रजेला सुद्धा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं पाहिजे. आपल्याला सर्वांना एक गोष्ट माहित आहे की बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध बनून येतात तर राजा शुद्धोधन रडतात, खूप अश्रू गाळतात. तर त्यावेळी सिद्धार्थ गौतम बुद्ध राजा शुद्धोधनाला सांगतात की हे राजा शुद्धोधना, हे पिता, तुम्ही मला एकट्याला पुत्र नका मानू, तर या प्रजेला तुम्ही पुत्र माना. राजा प्रसेनजित असेल किंवा राजा बिंबिसार राजा असेल किंवा बुद्धाच्या वेळी जे जे काही समकालीन बुद्धाचे जे राजे उपासक होते, तर तथागत बुद्धांनी त्यांना सुद्धा तोच उपदेश केला की हे राजा, आपण आपल्या प्रजेला पुत्रा समान म्हणजे त्याला संबोधा. हे राजा, राजा असण्याचा आणायचा नाही. हे राजा, आपल्या प्रत्येक शरीराच्या अवयवांना ताब्यात ठेवा. मल्लिका राणीचं उदाहरणच आहे, आपल्याला माहित आहे की किती प्रजाप्रेमी प्रसेनजित राजा किती होता हे आपल्याला बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामधून कळतं की राजा प्रसेनजित जो होता तो आपल्या प्रजेला पुत्रा समान मानत होता किंवा पुत्रा समान त्यांचे सांभाळ करत होता. तर हे प्रजाप्रेमी राजे जे आहे, तर हे बुद्धांच्या उपदेशामुळे त्यांनी प्रजाहित दक्ष राज्यकारभार चालवला. सब रठंग सुखं सेती राजाये होती धम्मिको. राजा जर धर्मिक असेल, धम्मवान असेल, तर प्रजा सुद्धा धम्मवान होत असते. राजा जर धम्मवान असेल तर प्रजा सुद्धा धम्मवान तर राहतेच, पण धम्मचारी सुखं सेती. जर राजा जर धम्मवान असेल तर ते राष्ट्र सुखाची झोप घेत असते. आपल्याला माहित आहे इतिहासामध्ये राजा भवतु धम्मिको हा सम्राट अशोक झाला. म्हणजे यथा राजा तथा प्रजा. सम्राट अशोक धम्मवान होता, धम्मिक होता, तर त्याची प्रजा सुद्धा धम्मवान होती. म्हणून 1250 वर्ष हा भारत देश स्वर्णिम जम्बूद्वीप राहिलेला आहे. आणि समतेनं आणि ममतेनं या भारतामध्ये, या जम्बूद्वीपामध्ये म्हणजे सम्राट अशोकाने जी लोकशाही तत्वप्रणाली जी चालवली ती बुद्धाच्या तत्वज्ञानावरच चालवलेली आहे. तर तथागत बुद्धांनी जो आपला राजधम्म आहे, जो राजधम्म राजे महाराजांना जो उपदेश केलेला आहे आपल्या सुत्तामध्ये, त्यापैकीचे काही सुत्त मी या ठिकाणी सांगतो. जसं की तथागत बुद्धांनी राजे महाराजांना केलेला जो उपदेश आहे त्यापैकी कूटदंत सुत्त आहे किंवा वत्सकार सुत्त आहे, अपमाद सुत्त आहे किंवा अधम्मिक सुत्त आहे किंवा महासुपिन सुत्त आहे, कालाम सुत्त किंवा सत जटिल सुत्त, अभयराज कुमार वत्थू सुत्त, अंगुलीमाल सुत्त, विडुरप सुत्त, संतती महावत्तू सुत्त, द्वितीय कोसल सुत्त, संकिच्च सुत्त, धम्मराजा सुत्त, सम्मा पबज्जा सुत्त, पबज्जा सुत्त. तर अशा अनेक प्रकारची किंवा नगरोपम सुत्त किंवा नगराची महानगराची कशी सुरक्षा करायची हे नगरोपम सुत्त सुद्धा तथागत भगवान बुद्धांनी राजधम्म म्हणून राजे महाराजांना सांगितलेलं आहे. तथागत भगवान बुद्ध हे स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. जे स्वातंत्र्य जे मूल्य आहे, स्वातंत्र्य म्हणजे काय, तर स्वातंत्र्य म्हणजे स्वच्छंदी जीवन जगणे नाही. स्वातंत्र्य म्हणजे मनात येईल तसं जीवन जगणं नाही, तर स्वातंत्र्य हे एक तथागत बुद्धांचं मूल्य आहे. आणि हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा, हे स्वातंत्र्य नावाचं मूल्य जगाला बुद्धानेच दिलेलं आहे.
काही लोक म्हणतात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी नैतिक मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीकडून भारतीय संविधानामध्ये प्रियम्बल मध्ये घेतलेली आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे चारही मानवी नैतिक मूल्य मी माझे गुरु तथागत बुद्ध यांच्याकडून घेतलेले आहे. त्याचा एक उदाहरण म्हणजे कालाम सुत्त. हा कालाम सुत्त म्हणजे स्वातंत्र्याचा जाहीरनामाच आहे. की कालामांची ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे की ज्या कालाम जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा विचार स्वातंत्र्य आहे किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते म्हणजे तथागत भगवान बुद्ध होय. आणि ते म्हणजे कालाम सुत्तामध्ये स्वातंत्र्याचा जाहीरनामाच आहे एक प्रकारचा कालाम सुत्त. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्वतंत्र व्यक्ती कोणाला समजायचं, स्वतंत्र व्यक्ती कोण, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार ज्याचे मन व बुद्धी स्वतंत्र नाही तो मनुष्य गुलाम मोकळा असून सुद्धा गुलाम आहे. म्हणजे ज्याची मन व बुद्धी मोकळी असेल तर तो स्वतंत्र आहे, पण ज्याचं मन व बुद्धी म्हणजे तो गुलाम असेल, त्याची मन व बुद्धी, तर तो स्वतंत्र असून मोकळा असून सुद्धा गुलाम आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी जी उद्देशिका आहे आपल्या भारतीय संविधानाचा जो प्राण आहे, ज्याला उद्देशिका म्हणतात, प्रियम्बल म्हणतात, तर आपण जर बघितलं की तथागत भगवान बुद्धांचं दशधम्म सुत्त आहे. हे दशधम्म सुत्त विनय पिटकामध्ये भिक्खू आणि भिक्खुनींची जी उद्देशिका आहे दशधम्म सुत्त, तर ही दशधम्म सुत्त म्हणजे भिक्खू आणि भिक्खुनींची उद्देशिकाच आहे. तशीच या भारतीय संविधानाची एक उद्देशिका आहे. तर या उद्देशिकेमध्ये स्वातंत्र्य नावाचं जे मूल्य आहे, तर हे स्वातंत्र्य नावाचं मूल्य तथागत भगवान बुद्धांनी या जगाला अर्पण केलेलं आहे. तर स्वतंत्रता म्हणजे काय, तर आपण स्वातंत्र्य म्हणत असतो की जे या भारताला जे स्वातंत्र्य मिळालं म्हणजे इंग्रज गोरे गेले, मुघल गेले आणि आजही 3% ब्राह्मण या अख्ख्या भारतावर राज्य करत आहे. तसं जर बघितलं आपण तर आपण आझाद देशाचे गुलाम व्यक्तीच आहोत. जे आजचं जे स्वातंत्र्य आहे किंवा आजची जी सत्ता आहे तर ही मुठभर लोकांच्या हातामध्ये आहे. आपलं स्वातंत्र्य जर आपण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर जो 1 जानेवारी 1818 हा आपला खरा स्वातंत्र्य दिवस आहे. आणि त्यातही आपला आणखी स्वातंत्र्य दिवस जर बघतो म्हटलं तर तो म्हणजे 14 ऑक्टोबर 1956, ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तर झाले गुलाम मोकळे, म्हणजे तोच आपला खरा स्वातंत्र्य दिवस आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जी तथागत भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये स्त्री पुरुष समानता सुद्धा होती. ज्याप्रमाणे पुरुष चिवर भिक्खू बनू शकतो आणि धम्माचा प्रचार प्रसार करू शकतो, तर स्त्रिया सुद्धा भिक्खुनी बनून धम्माचा प्रचार प्रसार करू शकतात. हे तथागत बुद्धांनी स्त्री पुरुष समानता अधिकार म्हणजे आजचं जे सर्व शिक्षा समान अधिकार जे आपण म्हणत असतो, सर्व शिक्षा समान अधिकार, तर हे सर्व शिक्षा समान अधिकाराचे जनक आहे तथागत बुद्ध, ज्यांनी आपल्या धम्मामध्ये कसलीही उच्च नीचता, गरीब श्रीमंत हा भेदभाव न ठेवता, स्त्री पुरुष हा भेदभाव न ठेवता स्त्रियांना आणि पुरुषांना समान बराबरीनं आपल्या धम्मामध्ये प्रवचित केलं. तर ही भगवान बुद्धांची समानता आहे. तर आपण बघतो की तथागत बुद्धांच्या काळामध्ये या जगातली पहिली महिला शिक्षिका म्हणजे महाप्रजापती गौतमी पहिली भिक्खुनी आणि पहिली शिक्षिका आहे. त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की महान सम्राट अशोकाची जी सुपुत्री आहे राजकुमारी संघमित्रा, ही धम्म प्रचारिका म्हणून बाहेर देशात श्रीलंकेमध्ये तिला पाठवल्या जातं. तर हे बुद्धांचंच एक स्त्री पुरुष समतेचं एक द्योतक आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच या भारतामध्ये आपण पाहिली असेल की या जगातील आणि या विश्वाची पहिली महिला शासिका ही नागनिका होऊन गेली महाराष्ट्रामध्ये जुन्नरला. या जगाची विश्वाची पहिली महिला शासिका ही नागराणी होती, बौद्ध राणी होती. आणि म्हणूनच भारतामध्ये जर आपण बघितलं तर अनेक महिला बौद्ध विद्यापीठ सुद्धा होते. या बौद्ध महिला विद्यापीठाची निर्मिती आणि सुरुवात करणारे तथागत बुद्धच आहे. मग या जगातलं पहिलं बौद्ध महिला विद्यापीठ भिक्षुणी विद्यापीठ कोणतं, तर ते म्हणजे वैशालीची कुटागार शाला. आणि किंवा मग लाल पहाडी असेल किंवा
गुजरातमधील वडनगर असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामधलं पहिला जे बौद्ध भिक्षुनी केंद्र आहे तर ते म्हणजे जुन्नर शिवनेरी, किंवा मग छत्तीसगड मधील तुरतरी. तर असे अनेक स्त्री बौद्ध विद्यापीठ भारतातील संपूर्ण बौद्ध लेण्या हे भिक्खू आणि भिक्खुनींच्या विद्यापीठाचे शिक्षणाचे एक केंद्रच होते. तर तथागत भगवान बुद्धांच्या आपण म्हणत असतो की आरक्षणाचे जनक कोण आहे, तर या जगामध्ये आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराजांना काही लोक मानतात आणि आपण तेच मानत असतो. पण आपण जर बौद्ध साहित्याचा जर अभ्यास केला किंवा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचाही अभ्यास केला तर आपल्याला माहित पडतं की आरक्षणाचे प्रथम जनक तथागत बुद्ध आहे. आरक्षणाचे पहिले जनक तथागत बुद्ध आहे. ही सर्वव्यापक आरक्षण व्यवस्था तथागत बुद्धांनी सुरू केलेली आहे. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये पहा, जेव्हा शाक्य राजकुमार भिक्खू संघामध्ये प्रवचित होण्यासाठी येतात, शाक्य राजकुमार ज्याच्यामध्ये आनंद असतो, महानाम असतो, अनिरुद्ध असतो आणि देवदत्त असतो, तर त्यावेळी हे जे शाक्य राजकुमार जेव्हा बुद्धाकडे चिवर घेण्यासाठी भिक्खू बनण्यासाठी येतात तर त्यावेळी शाक्य राजकुमार काय म्हणतात तथागत बुद्धांना की तुम्ही यांना प्रवचित करा. उपाली, उपाली म्हणजे कोण असतो, एक नावी असतो, तो कपिल वस्तूचा. नावी म्हणजे काय तर कटिंग करून देणारा, शाक्य सुपुत्रांची कटिंग करून देणारा उपाली, त्याला पहिल्यांदा भिक्खू जीवनामध्ये त्याला पहिल्यांदा चिवर दिलं जातं, प्रवचित केलं जातं. तर हे एक बुद्धाचं एक पद्धतीने एक आरक्षण व्यवस्थाच आहे की, आणि आपल्याला माहित आहे की पुढे जाऊन हा उपाली विनयधर उपाली होतो. म्हणजे विनयामध्ये परिपक्व असलेला जो भिक्खू आहे म्हणजे त्याला संधी भेटते, आरक्षण एक संधी भेटते, त्याला प्रथम प्रवचित केलं जातं. तर हा विनयधर हा उपाली सर्वश्रेष्ठ भिक्खू म्हणून गणला जातो अग्रश्रावकामध्ये. तर तथागत बुद्ध ज्यांनी स्त्रियांना सुद्धा किंवा म्हणजे सोपाक असेल, सुप्रिय असेल, सुनीत नावाचा भंगी असेल किंवा आम्रपाली सारखी नर्तकी वेश्या असेल किंवा अशा अनेक लोकांना म्हणजे भेदभाव न करता तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये उच्च नीचता न म्हणता, स्त्री पुरुष न लिंगभेद न मानता तथागत बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये स्वातंत्र्य तर दिलेच आहे पण सामाजिक समतेचा सुद्धा तथागत बुद्धांनी पुरस्कार केलेला आहे. म्हणून आरक्षणाचे जनक जर कोण असेल, सर्वव्यापक जनक जर कोण असेल तर तथागत भगवान बुद्ध होय. म्हणून या जगामध्ये थेरी गाथा निर्माण झालेली आहे. थेरी गाथा म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल तयार केलेलं आहे, तर हे हिंदू कोड बिल ही देखील भिक्खुनी संघाच्या आरक्षणाची आधुनिक प्रतिकृतीच आहे. बुद्ध हे सर्वव्यापी आरक्षणाचे धोरणाचे जनक आहे आणि म्हणून बुद्धाने स्त्री पुरुष मध्ये भेदभाव न करता आपण पाहिलं ज्याप्रमाणे विनयधर उपाली आहे त्याचप्रमाणे विनयधरा पटाचारा सुद्धा आहे. तर स्त्री आणि पुरुषांना समान संधी देणारे आणि हे समान सर्वव्यापी आरक्षणाचे जनक जर कोण असेल तर तथागत भगवान बुद्ध आहे. आपल्याला माहित आहे या भारत देशामध्ये या जम्बूद्वीपामध्ये हजारो वर्षापासूनच जे आरक्षण होतं, 100% आरक्षण होतं हे ब्राह्मणांनाच होतं. केवळ ब्राह्मणच लिखाई पढाई करू शकत होता आणि सर्व अधिकार ब्राह्मणांकडेच होते. तर हे हजारो वर्षाची जी व्यवस्था आहे, आज आपण पाहिलं तर जे महान सम्राट अशोकांनी किंवा मग तथागत भगवान बुद्ध हे स्त्री स्वातंत्र्याचे पहिले पुढारी आहे. महिलांचे पहिले पुढारी जर कोण असेल तर ते तथागत भगवान बुद्ध आहे, ज्यांनी पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा समतेचा अधिकार दिला. आपण जर पाहिलं म्हणजे की तथागत भगवान बुद्धांनी स्त्रियांना मोकळीक दिली होती, धम्म प्रचार आणि प्रसाराचा मार्ग खुला करून दिला होता आणि तथागत भगवान बुद्धांनी स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा अधिकार दिलेला होता. तोच अधिकार बुद्धाने दिलेला स्त्रियांना अधिकार किंवा शूद्रांना दिलेला अधिकार तोच नंतरच्या काळामध्ये जो काळा कायदा मनुस्मृती तयार करण्यात आला होता. आपल्याला माहितच आहे की तथागत भगवान बुद्धाने स्त्रियांना स्त्री ही अनमोल देणगी आहे हे तथागत भगवान बुद्धांनी राजा प्रसेनजिताला समजून सांगितलं. बालविवाहाच्या संदर्भात पुरस्कार करणारे म्हणजे बालविवाहावर प्रतिबंध करणारे तथागत बुद्ध आहे. पराभव सुत्तामध्ये जर बघितलं तर बालविवाहाला बंदी करणारे तथागत भगवान बुद्ध आहे. आपण वसल सुत्त जर बघितलं तर स्त्री भ्रूण हत्या म्हणजे गर्भातल्या जीवाची सुद्धा हत्या करू नये या स्त्री भ्रूण हत्येचे पुरस्कर्ते म्हणजे या स्त्री भ्रूण हत्या बंदी
कायदा जर कोणी केला असेल, त्याच्यावर त्याला वाईट प्रथा मांडलं असेल, तर ते तथागत भगवान बुद्धाने. किंवा आज जे मुलगी म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ जो नारा आहे, हा तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वीच राजा प्रसेनजिताला सांगितलेला आहे की हे राजा मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव करू नको, राजा मुला आणि मुलींना समान लेख. तर हे सर्व शिक्षा समान अधिकार तथागत भगवान बुद्धांनीच दिलेला आहे. म्हणून आज आपण जर बघितलं की हे जे मनुस्मृती नावाचा जो काळा कायदा होता, हा मनुस्मृती नावाचा काळा कायदा, ही मनुस्मृती पहिल्यांदा स्त्रियांना गुलाम करते आणि शूद्राती शूद्रांना गुलाम करते. तर कोणता होता मनुस्मृतीचा जो काळा कायदा आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला मनुस्मृती जाळली. तर स्त्रियांनी लहानपणी तिनं आपल्या वडिलांच्या कब्जात राहायचं, लगीन झाल्यावर पतीच्या कब्जात राहायचं आणि म्हातारी झाल्यावर मुलाच्या कब्जामध्ये राहायचं. हे मनुस्मृतीचे जे कायदे होते, पायातली वाहन पायातच बरी. तर हे जे मनुस्मृतीचा जो काळा कायदा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला 25 डिसेंबरला ती मनुस्मृती जाळली रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि हे हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तयार केलं, म्हणजे या हिंदू कोड बिलाच्या बदलतच आज स्त्रिया आणि भारतीय संविधानाच्या बदलत, हिंदू कोड बिलाच्या बदलत आज स्त्रिया, जी स्त्री मनुस्मृतीच्या काळा कायद्यानुसार सती जात होती, ती राष्ट्रपती बनत आहे. किंवा जी मनुस्मृतीच्या काळ्या कायद्यानुसार जी स्त्री घराबाहेर पडू शकत नव्हती, आज स्त्रिया जगामध्ये जातात, प्रतिनिधित्व करतात. आज आपण अलीकडेच पाहिलं की स्त्रिया वर्ल्ड कप जिंकून सुद्धा आलेले आहे क्रिकेटमध्ये. तर हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच देण आहे. तर या हिंदू कोड बिल असेल किंवा भारतीय संविधान असेल, त्याच्यामध्ये प्रसूतीपणाची रजा, एखाद्या गर्भवती स्त्री असेल तर तिला आराम आणि घर बसल्या तिला पगार जो प्राप्त होतो, तर ही प्रसूतीपणाची रजा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, किंवा संविधानाच्या द्वारे रविवारची सुट्टी आणि दिवाळीचा बोनस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला आहे. हे हिंदू कोड बिल पारित होत नाही किंवा ओबीसीच्या मागण्या पूर्ण होत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदे मंत्री पदाचा राजीनामा देत असतात. आणि म्हणून आज ओबीसी जे बांधव आहे, या ओबीसी बांधवांचं म्हणजे ओबीसी बांधवांचे खरे पुढारी जर कोण असेल, किंवा मग इथल्या ब्राह्मण स्त्री असेल किंवा आदिवासी महिलांचे जे खरे पुढारी जर कोण असेल, ओबीसींचा खरा पुढारी जर कोण असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. ज्या ओबीसीचं जे काही मागण्या आणि हिंदू कोड बिल पारित झालं नाही, नंतर ते हिंदू कोड बिल क्रमाक्रमाने पारित झालेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही जी मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली, जातीच्या विनाश पुस्तकामध्ये तर सरळ सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जी जाती व्यवस्थेला आणि वर्ण व्यवस्थेला खतपाणी देणारे जे ब्राह्मणी ग्रंथ आहे, हे सर्वच्या सर्वच ब्राह्मणी ग्रंथ जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्थेला खतपाणी देणारे ह्या ग्रंथांना जाळून टाकलं पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीचा या विनाश या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ओबीसी आरक्षणासाठी जेव्हा त्यांची तरतूद केली होती, तर काही ओबीसी बांधव म्हणत होते आम्हाला ते भीक नको, आरक्षण म्हणजे आमच्यासाठी भीक आहे. पण आज ओबीसी जे मराठा बांधव आहे त्यांच्या शेती गेलेल्या आहे, जे आज त्यांच्याकडे जी काही शेती होती, जी मालमत्ता होती, ती नष्ट झालेली आहे. आज ते रस्त्यावर उतरत आहे. आज आरक्षणाची गरज प्रत्येकाला भासत आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण त्याच वेळी त्यांना दिलेलं होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मनुस्मृती जाळली, हा मनुस्मृती नावाचा जो काळा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळला. पुस्तकावर प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुस्तकासाठी राजगृह नावाचा बंगला बांधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 18 घंटे अभ्यास करणारे पुस्तकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मनुस्मृती जाळली, हा जो काळा कायदा होता, हा काळा कायदा जाळून भगवान बुद्धांची लोकशाही, स्त्री पुरुष समतावादी अशी संविधान दिलेलं आहे. म्हणून भारतीय संविधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बुद्धाची लोकशाही तत्वप्रणालीच आहे. आपण प्राचीन भारतामध्ये पाहिलेलं आहे की खूप सारे बौद्ध विद्यापीठ होते, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला. जगभरातले प्रवासी, जगभरातील विद्यार्थी भारतामध्ये शिकायला यायचे. 3 लायब्रऱ्या होत्या नालंदाला, 6 महिने जळत राहिल्या. तर जे काही बौद्ध ग्रंथ साहित्य संपदा होती, सर्व विषयाचं ज्ञान नालंदाला शिकवलं जात होतं. तर हे बौद्ध विद्यापीठ आणि त्या बौद्ध विद्यापीठाचे जे काही ग्रंथ होते, हे खऱ्या अर्थाने मोगलांनी नाही तर ब्राह्मणांनीच जाळलेले आहे.
शशांक नावाच्या ब्राह्मणाने किंवा कालापहाड नावाच्या ब्राह्मणाने हे सगळे बौद्ध विद्यापीठ जाळले. आज जर ती बौद्ध विद्यापीठ आणि त्याच्यातील ग्रंथ संपदा असती तर आज अजूनही भारत देश प्रगती पथावर असता. म्हणून विदेशामध्ये ते ग्रंथ गेले पण काही ग्रंथ जळले. म्हणून काही लोक म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, फक्त बाबासाहेबांनी तर एकच ग्रंथ जाळला, पण आपले कितीतरी बौद्ध साहित्य 6 महिने जळत राहिले नालंदा, याचं मात्र ब्राह्मणांना काही घेणं नाही. आणि मग अजून ते काय म्हणतात की मोगलांनी ते नालंदा किंवा बौद्ध विद्यापीठ जाळली किंवा विहार जाळली, तर नाही, ब्राह्मणांनीच ते नालंदा बौद्ध विद्यापीठ जाळलेली आहे. हे आता लामा तारानाथच्या पुस्तकामध्ये तो नमूद आलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण जर बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण आयुष्यभर जाती व्यवस्था आणि पोटजाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलेलं आहे. तर ही जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही आरक्षण धोरण जे राबवलेलं होतं, जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे. पण ही जाती व्यवस्था आता जागतिक प्रश्न म्हणून होत आहे, जाती व्यवस्था ही जागतिक प्रश्न म्हणून सध्याला येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मद्रासच्या भाषणामध्ये जर असं म्हणतात की हा भारत देश जर भांडवलदाराच्या घशात जर गेला तर आपल्याला गुलामीत जीवन जगावे लागेल. तर ही भगवान बुद्धांची लोकशाही तत्वप्रणाली, ही भारतीय संविधानाची लोकशाही तत्वप्रणाली, याला 2 गोष्टी मारक आहे. या लोकशाहीला 2 गोष्टी मारक आहे किंवा त्याच्यात 2 शत्रू आहे. तर पहिली शत्रू सांगितलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला मारक असलेली, एक म्हणजे माणसात भेद करणारी संस्कृती आणि हुकुमशाही, ह्या लोकशाहीला मारक असलेल्या 2 गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्तीपेक्षा देश मोठा, आज जर आपण बघितलं तर देशापेक्षा व्यक्तीला महत्व दिलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जर भारतातील लोक देशापेक्षा व्यक्तीला, पंथाला, धर्माला, राजकीय पक्षाला जर महत्व देऊ लागतील तर भारत देश पुन्हा पारतंत्र्यात गेल्याशिवाय राहणार नाही किंवा हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. आज आपण पाहिलेलं आहोत, म्हणजे लोकशाहीतील, राजकारणातील, लोकशाहीतील व्यक्तिपूजा, म्हणजे भारतातील लोक देशापेक्षा राजकीय पक्षाला, राजकीय व्यक्तीला, धर्म, पंथ, जातीला जर महत्व देऊ लागतील तर भारत देश पुन्हा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आजचं चित्र बाबासाहेबांचं जर आपण जे बाबासाहेबांनी जे दूरदृष्टिकोनातून जे बाबासाहेबांनी आखलेलं होतं ते आपल्याला दिसतं. आता व्यक्ती मोठा का देश मोठा म्हटलं जातं? आता या सध्या घडीला व्यक्ती मोठा म्हणजे मोदी मोठा. पण बाबासाहेब म्हणतात तुम्हाला जर मी असं विचारलं की व्यक्ती मोठा का देश मोठा, तर तुमच्या मनानुसार काय होईल? व्यक्ती मोठा का देश मोठा? देशच मोठा आहे. पण आता लोक, आपल्याला माहित आहे ना, आजचं जर जे वातावरण जर बघितलं तर देशापेक्षा काय आहे? आमचा राजकीय पक्ष मोठा आणि देशापेक्षा आमचा व्यक्ती मोदी मोठा. लक्षात घ्या. तर ही व्यक्तिपूजा, लोकशाहीतील व्यक्तिपूजा ही घातक आहे म्हणते बाबासाहेब, आणि ती हुकुमशाहीकडे जाणारी आहे. हुकुमशाही म्हणजे आपल्यामध्ये ती व्यक्तिपूजक असू नये, आपणही व्यक्तिपूजक असू नये. कुठल्याही राजकीय पक्षाचे किंवा कुठल्याही राजकीय व्यक्तीचे आपण व्यक्तिपूजक असू नये, नाहीतर आपण हुकुमशाहीला जन्म देतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी जे दुसरं मूल्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते म्हणजे समता नावाचं मूल्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण जर अधिक काळ सामाजिक जीवनामध्ये समता या तत्वाला जर नाकारले तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समता नावाचं जे मूल्य आहे, आता काही लोक अलीकडेच म्हणण्यापेक्षा ते चालू आहे, बुद्धाचं हे समता नावाचं जे मूल्य आहे त्याला नाकारून समरसता हा शब्द पुढे येत आहे. म्हणजे मोदी RSS ते आणत आहे. समता हे नष्ट करण्याच्या मागे लागलेले आहे आणि समरसता हे पुढे आणण्याचं सध्या ते धोरण चांगलं प्रभावीपणे चालू आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी या जगामध्ये पहिल्यांदा समतेचे पुरस्कर्ते जर कोण असेल, समता मूल्याला जन्म देणारे जर कोण असेल तर तथागत बुद्ध. आपण पाहिलेलं असेल की तथागत बुद्धांच्या धम्मामध्ये अनेक
गरीब श्रीमंत कुळामधले लोक भिक्खू जीवनामध्ये प्रवचित होत होते, तर तथागत भगवान बुद्ध म्हणत होते की भिक्खूंनो, माझा धम्म हा महासागरासारखा आहे. जसं एखाद्या समुद्राला नदी मिळतात, तर ओळखता येते का नदी? एखाद्या समुद्राला वेगवेगळ्या नदीचं पाणी येऊन मिळते, तर सांगता येते का हे गंगेचं पाणी आहे किंवा अचिरावती नदीचं पाणी आहे किंवा महानदीचं पाणी आहे? तर तसाच माझा धम्म हा महासागरासारखा म्हणजे समान आहे, सगळ्यांना सामावून घेणार आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे बुद्धाचं जे समता नावाचं मूल्य आहे संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये तर घेतलेच आहे, पण आपण जर 22 प्रतिज्ञामध्ये जर वाचलं तर बाबासाहेबांनी समता नावाचं मूल्य 22 प्रतिज्ञामध्ये सुद्धा घेतलेलं आहे बाबासाहेबांनी. म्हणजे कसं आहे तिथे बघा, ते कसं आहे, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन आहे ना 22 प्रतिज्ञामध्ये. म्हणजे हे समता नावाचं जे मूल्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातही घेतलेलं आहे बुद्धाकडून, आणि ते 22 प्रतिज्ञामध्ये सुद्धा घेतलेलं आहे. आता आपण तिसरं मूल्य समजून घेऊया, न्याय नावाचं मूल्य. आता न्याय म्हणजे काय, तर त्याला पालीमध्ये याई म्हणतात. आपण रोज संघवंदनेमध्ये म्हणतो न्याय शब्द येते किंवा नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी नैतिक मूल्य मी फ्रेंच राज्यक्रांतीकडून नाही तर बुद्धाकडून घेतली आहे असं बाबासाहेब म्हणतात संविधान सभेतल्या भाषणामध्ये. आता न्याय नावाचं मूल्य कुठे आहे, तर आपण त्रिरत्न वंदनामध्ये संघवंदनामध्ये पहा, जी संघवंदनामध्ये कशी आहे, त्याच्यामध्ये न्याय पटिपन्नो भगवतो सावक संघ आहे का. न्याय शब्द आहे का तिथं, त्याला पालीमध्ये याय म्हणतात, पण तो ऍक्च्युअली काय आहे, न्याय पटिपन्नो भगवतो सावक संघो. म्हणजे याचा अर्थ कसा होते, तथागत बुद्धाचा भिक्खू संघ हा न्याय मार्गावर आरूढ आहे. म्हणजे न्याय शब्द आलेला आहे तिथे, आहे का नाही. तर न्याय हे जे मूल्य आहे हे सुद्धा तथागत भगवान बुद्धानेच दिलेलं आहे. आपण जे बघितलं की भिक्खूंचे जे विनय आहे 227 आणि भिक्खुनींचे 311 किंवा पराजिका दोष किंवा विनय, हे एक प्रकारची कलमच आहे. तर ही एक प्रकारची न्याय व्यवस्था आहे. जी भिक्खूंची विनय व्यवस्था होती ती आजची न्याय व्यवस्था म्हटलं तरी चालते. तथागत भगवान बुद्धांचं आणखी एक मूल्य आहे बंधुता. हे बंधुता नावाचं जे मूल्य आहे, आपण जर बुद्धांच्या त्रिपिटकामध्ये जर बघितलं किंवा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर बघितलं, सारीपुत्त आणि मोगलाईन वेगवेगळ्या आईचे वेगवेगळे मुलं होते, पण सख्या भावासारखे ते वागत होते. हा बंधुभाव तथागत बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये बंधुभाव होता. बुद्धाच्या काळामध्ये तर बंधू हा शब्दच पाली आहे. बंधुल मल्ल नावाचा तथागत बुद्धांचा उपयोग होता, त्याला बंधुल मल्ल म्हणतात. बंधुल हा शब्दच मुळातच पाली आहे. म्हणून आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक वाक्य आहे की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. तर हे बंधुभाव नावाचं जे मूल्य आहे किंवा हे बंधुता नावाचं किंवा भ्रातृभाव नावाचं जे मूल्य आहे तथागत बुद्धांनीच या जगाला दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, तथागत बुद्धांची जी लोकशाही तत्वप्रणालीमध्ये म्हणजे आजच्या भारतीय संविधानामध्ये तथागत बुद्धांचं संविधानामध्ये पंचशील सुद्धा आहे. आपण जर पाहिलं पानातिपाता, अदिन्नदाना, मुसावादा, सुरा मेरय मज्ज किंवा कामे सुमिचारा, हे पाचच्या पाचही शील भारतीय संविधानामध्ये कलमाच्या रूपानं आहे. आता पानातिपाता म्हणजे काय, तर कोणी जर प्राणी हत्या करत असेल किंवा मनुष्याची हत्या करत असेल किंवा मोराला मारून टाकत असेल किंवा चंदनाचं सागाचं झाड तोडत असेल तर त्याला अटक होते कलमनुसार. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ते माहितच आहे, सलमान खानचं उदाहरण जे काळवीट हरणाला मारलं, किंवा मग ते वीरप्पनचं उदाहरण माहित आहे, रक्तचंदनाची तो तस्करी करत होता. म्हणजे एखादी झाड जरी तोडलं किंवा एखादा मोर जरी मारला, एखादी सागाचं रक्तचंदनाचं झाड जरी तोडलं किंवा मनुष्याचा वध केला, हिंसा केली किंवा प्राण्यांची हिंसा केली तर अटक होते. हे पहिलं शील बुद्धाचं संविधानामध्ये तथागत बुद्धांनी जसंच्या तसं दिलेलं आहे. हे पंचशील संविधानातही दिलेलं आहे बाबासाहेबांनी आणि 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा हे पंचशील आहे. तर पहिलं शील कोणतं म्हटलं आहे, पानातिपाता. तर हे पानातिपाता नावाचं शील प्रत्येक नागरिकाला पाळावं लागतं, नाही तर त्याला जेल होते. दुसरं शील आहे अदिन्नदाना. अदिन्नदाना म्हणजे काय, चोरी करणं, चोरी केली तर जेल होते, तुम्हाला माहितच आहे. तिसरा आहे कामे सुमिचारा, व्याभिचार करणं, अनाचार करणं, बळजबरी करणं. आता तुम्ही पाहिलंच आहे ते यज्ञाचं आहे ना,
यज्ञाचं पाहिलेलं आहे ना. म्हणजे एखाद्या स्त्रीवर तिची इच्छा नसतानाही जो बळजबरी करत असेल, व्याभिचार करत असेल, तर त्यालाही काय होत असते, अटक. म्हणजे त्याला विनयभंग म्हणतो, व्याभिचार म्हणतो, बलात्कार म्हणतो, अत्याचार म्हणतो किंवा जबरदस्ती म्हणतो. कामेसु मिथ्याचारा म्हणजे व्याभिचार, अनाचार, जोर जबरदस्ती. म्हणजे स्वतःची पत्नी जरी असेल तरी पती आपल्या हक्काच्या पत्नीवर सुद्धा तिची इच्छा असेल तर ठीक, स्वतःच्या पत्नीवर सुद्धा जोर जबरदस्ती तिचा पती करू शकत नाही, त्याला घरेलू हिंसा म्हणतात. लक्षात घ्या. तर इथपर्यंत भगवान बुद्धांचं कामेसुमिचाचारा आहे. बुद्धाचं हे शील, कामेसुमिचाचारा नावाच्या शिलाची किती गरज आहे आता सध्याला, आहे की नाही. आपल्याला माहित आहे आसाराम बापू वगैरे सगळे महाराज वगैरे बुद्धाच्या या तिसऱ्या शिलाचं जर पालन केलं असतं, कामेसुमिचाचारा, तर आसाराम बापू, राम रहीम हे जे लोक आहे आज जेलामध्ये नसते. तर हे बुद्धाचं शील किती महत्वाचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चौथा आहे मुसावादा, खोटे बोलणे, खोटी गवाही देणे किंवा निंदा, चहाडी, चुगली करणे किंवा व्यर्थ बकवास करणे. तर ह्या गोष्टी सुद्धा, खोटी साक्ष दिल्यानं सुद्धा हे चौथं शील आहे. आणि सुरामेरय म्हणजे दारूचा अवैध व्यवसाय करू नये हे तथागत भगवान बुद्धांनी सम्यक आजीविका आणि निषिद्ध व्यापार मध्ये सांगितलेलं आहे. किंवा दारू विक्रीचा व्यवसाय करणं, मद्यपान करणं हे सुद्धा संविधानामध्ये. हे म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे बुद्धाचे पंचशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये कलमाच्या रूपामध्ये घेतलेलं आहे. ते प्रत्येक भारतीय नागरिकांना फॉलो करावेच लागतात. आणि 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा पंचशील आहे. म्हणून संविधान या शब्दाचा अर्थ आहे समविधान. संविधान या शब्दाचा अर्थ काय, समविधान म्हणजे सगळ्यासारखं, सगळ्यासाठी समान विधान, सारखं विधान. म्हणून सम्राट अशोकांना सम्राट म्हणतात. सम्राट म्हणजे काय, ज्यांनी समतेचं राष्ट्र, समतामूलक राष्ट्र, समराष्ट्र म्हणजे समान राष्ट्र निर्माण केलं, म्हणून सम्राट अशोकांना काय म्हणतात, सम्राट म्हणतात. समजलं का तुम्हाला. तर आपण ही जी लोकशाही म्हणतो, हा लोक शब्द कुठला आहे, लोक शब्द सुद्धा पालीच आहे. बुद्धानेच या लोक शब्दाला जन्म दिलेला आहे. आपण बुद्धाला गाथेमध्ये म्हणतो लोकनाथेन पूजिता, लोकविदू अनुत्तरो किंवा लोकोत्तर, लोकवग्ग. तर भगवान बुद्धाने या शरीराला सुद्धा लोक म्हटलेलं आहे. हे 3.5 हाताचं जे शरीर आहे ना, रूप धातू, याला सुद्धा लोक म्हटलेलं आहे. तथागत भगवान बुद्धाने या जगामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, भगवान बुद्धाचा धम्म कसा आहे, विज्ञानाशी सुसंगत आहे. कसा आहे, विज्ञानाशी सुसंगत आहे. म्हणून भगवान बुद्ध हे मनोवैज्ञानिक आहे, मनोचिकित्सक आहे, जगातले फर्स्ट सायंटिस्ट आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन हे भारतीय संविधानामध्ये दिलेले आहे. मग वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कोणता, आता ते संविधानाच्या प्रियम्बल मध्ये आहे की विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, अंधश्रद्धेचा नाही, अंधविश्वासाचा नाही. तर विज्ञान या शब्दाला जन्म देणारे बुद्धच आहे. आपण वंदनेमध्ये पहा, धम्मवंदनामध्ये विन्युहिती म्हणतो का ना, असं तुम्हाला म्हणता येत नाहीत. काय म्हणता, म्हणा बरं ते, स्वाकातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको येई पसिको ओपनायिको पच्चतंग वेदितव्यो विन्युहिती असा शब्द आहे, तुम्हाला म्हणता येत नाही. विन्युहिती, विन्युहिती म्हणजे काय, विज्ञानाशी सुसंगत. विन्यू म्हणजे विज्ञान, विज्ञान पालीमध्ये काय म्हणतात, विज्ञान. तर तथागत भगवान बुद्धांचा नामरूप सिद्धांत पाहिलाच असेल आपण, त्याच्यामध्ये म्हणजे विज्ञान, सायन्स या शब्दाला जन्म देणारे तथागत बुद्ध आहे. म्हणून जगातले पहिले सायंटिस्ट कोण आहे, तथागत बुद्ध. बघा नामरूपामध्ये काय येते, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. आला शब्द इथं विज्ञान. भगवान बुद्धांनी 4 प्रकारचे आहार सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये विज्ञान आहार सुद्धा आलेला आहे. तर विज्ञानाचे जनक कोण आहे, तथागत भगवान बुद्धच आहे. म्हणजे तथागत भगवान बुद्ध विज्ञानाचे जनक असे तर कार्यकारण भाव हा सिद्धांत जगातल्या सगळ्याच गोष्टीचा उलगडा करणारा कोणता आहे, तथागत भगवान बुद्धांचा प्रातिथ्यपाद समुत्पाद म्हणजे कार्य कारण भाव सिद्धांतावरूनच जगामध्ये प्रत्येक गोष्टीचे काय लागलेले आहे, शोध लागलेले आहे. कार्यकारण भाव सिद्धांत म्हणजे ना आजचं विज्ञानाचे नवे नवे शोध आहे. तर तथागत भगवान बुद्धांचं हे, तर ही बुद्धाची लोकशाही तत्वप्रणाली आपण पाहिली. यानंतर आपण सम्राट अशोकांची लोकशाही तत्वप्रणाली पाहूया. भारतीय संविधान नंतर आपण मग भारतीय संविधान जे बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने परिश्रमाने लिहिलेले आहे तेही संदर्भ आपण पाहूया. आणि या ठिकाणी थांबूया की सम्राट अशोक हे जगातील पहिले संविधानकार आहे. जगातील पहिले संविधानकार कोण आहे,
सम्राट अशोक. पण सम्राट अशोकाचं जे संविधान होतं ते 84,000 दगडांवर होतं, शिलालेखांवर होतं, कारण कागदाचा शोध लागलेला नव्हता. तर सम्राट अशोकाने जे स्तंभलेख, गुहालेख आणि शिलालेख कोरले, 84,000 शिलालेखांवर लोक कल्याणकारी जे तत्व आहे, जे आदेश आहे, सम्राट अशोकांनी कोरलेलं होतं. सम्राट अशोकांनी 1250 वर्ष पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये धम्मानुशासन चालवलं आणि ते कशाच्या आधारावर? तथागत बुद्धांच्या लोकशाही तत्वप्रणालीवर आधारावर. तर आपण जर पाहिलं की सम्राट अशोकाने जी धम्मराज मुद्रा कोरलेली आहे 4 तोंडाची, तुम्ही पाहिले असेल सिंहाची, आपली राष्ट्रीय ध्वजावर राष्ट्रीय मुद्रा आहे का नाही ती 4 तोंडाची. तर ही राजसिंह मुद्रा सम्राट अशोकांनी जी उभारली सारनाथला, त्याच्यामध्ये काय आहे? बुद्धाच्या आजोबाचं नाव आहे सिंहहनू. बुद्धाला शाक्यसिंह, नरसिंह सुद्धा म्हणतात. मग ते बुद्धाने जे आपला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं होतं त्याला सिंहनाद सुत्त म्हणतात किंवा सिंह गर्जना म्हणतात, ज्याला धम्मचक्र प्रवर्तन सुत्तही म्हणतात. तर बुद्ध हे शाक्य सिंह, नरसिंह प्रतीक आहे, म्हणून सिंह हे ते प्रतीक आहे. त्याच्यानंतर त्या राजमुद्रेवर काय कोरलेलं आहे? बैल आहे, कारण हे श्रमण संस्कृती, कृषी प्रधान संस्कृतीची ओळख आहे बुद्धाच्या, म्हणून ते बैल कोरलेलं आहे. दुसरं आहे त्याच्यावर घोडा कोरलेला आहे. घोडा कशासाठी? कंतक नावाचा घोडा, गृहत्यागाचं प्रतीक. आणि त्याच्यावर पुन्हा शेर कोरलेला आहे. हे शाक्य सिंह, नरसिंहाचं बुद्धाचं प्रतीक आहे. तर 24 आऱ्याचेही चक्र आहे आणि 32 आऱ्याचंही चक्र सम्राट अशोकांनी त्या सारनाथच्या राष्ट्रीय स्तंभावर कोरले. तुम्ही सारनाथला 32 आरे म्हणजे काय? बुद्धाचे 32 लक्षण, आणि 24 आरे म्हणजे आपल्याला राष्ट्रीय ध्वज आहे तो. बुद्धाच्या काळामध्ये बाबासाहेबांनी जे आजचं जे चक्र पाहतो आपण ते तिरंगावर, त्याला चौरंगा म्हटलं पाहिजे, निळा रंग आहे त्याच्यामध्ये, तर ते 24 आऱ्याचं आहे. बाबासाहेबांनी निळ्या कलर मध्ये केलेलं आहे, पण सम्राट अशोकाच्या स्वर्णिम भारतामध्ये ते स्वर्णिम कलरचं होतं, म्हणजे सोनेरी कलरचं होतं. म्हणजे 32 सोन्याचे आरे आणि 24 सोन्याच्या आऱ्याचं स्वर्णिम चक्र, म्हणजे त्याला अशोक चक्र नाही म्हणत, त्याला धम्म चक्र म्हणतात. ते बुद्धाचं आहे, ते राष्ट्रध्वजावर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोरलेले आहे. तर हे अखंड जम्बूद्वीप भारत जे सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं आहे, म्हणजे सम्राट अशोकांनी जे 84,000 शिलालेख कोरलेले होते, त्या 84,000 शिलालेखांवर हा जम्बूद्वीप भारत चालवला आणि म्हणजे अखंड भारत रचना केली, त्याला सुरक्षित ठेवलं. आणि बाबासाहेबांनी सुद्धा या भारताला जो विखुरलेला भारत होता त्याला अखंड कसं करायचं हे संविधानावर, म्हणजे जो सम्राट चंद्रगुप्त मौर्यांनी आणि सम्राट अशोकांनी जो अखंड जम्बूद्वीप भारत निर्माण केला होता, त्या अखंड भारताला पुन्हा तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलेलं आहे? संविधान लिहिलेलं आहे. आलं का लक्षात तुम्हाला ही गोष्ट इथपर्यंत? म्हणजे हे अखंड भारताची रचना करण्यासाठी जे निजामशाही छोट्या छोट्या प्रांतामध्ये भारत विभागलेला होता, तर आजचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये काय काय तरतुदी करून ठेवल्या ते आपण बघूया. तर सम्राट अशोकांचं जर राज्य जर बघितलं आपण, तर सम्राट अशोकांनी जे भारतरत्न जे पुरस्कार आहे, भारतरत्न पुरस्कार, भारतरत्न म्हणजे काय? आता जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्याला भारतरत्न म्हणतात, नीट लक्ष द्या. मग भारतरत्न कोणते? बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न, हे 3 रत्नच खरे भारतरत्न आहे. या 3 रत्नामुळेच जगामध्ये भारताची काय आहे? ओळख आहे. संपूर्ण जगामध्ये ओळख कशाची आहे? कोणते रत्न आहे? या अनमोल रत्नाची तुलना नाही होत, बराबरी नाही होत. म्हणतो ना आपण बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न, या 3 रत्नांची जगामध्ये बराबरी होत नाही. या 3 रत्नामुळेच भारत देश ओळखला जातो. यालाच खरे भारतरत्न म्हणतात. बाबासाहेब किती हुशार की भारतरत्न कोणाला म्हणायचं लक्षात घ्या. तर भारतरत्न म्हणजे काय? जे पुरस्कार जरी कोणाला जरी दिले जातं, पण भारताचे खरे रत्न हे 3 रत्नच आहे. कोणते? या जगाला दिलेले आहे, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. तर हे आपल्याला भारतीय संविधानामध्ये दिसते. तर सर्वोच्च नागरिक पुरस्कार. मग भारतरत्न पुरस्कार म्हणजे काय? तर नीट लक्ष द्या. भारतरत्न पुरस्कार म्हणजे दुसरं तिसरं काही नसते, एक सोन्याचं पिंपळाचं पान असते. समजलं काय असते? भारतरत्न पुरस्कार भेटते ना, सोन्याचं पिंपळाचं पान, आणि त्या सोन्याच्या पिंपळाच्या पानावर धम्मचक्र असते 24 आऱ्याचं. समजलं? आणि हे भारतरत्न पुरस्कार कुठे दिले जाते? हा राष्ट्रपती भवनामध्ये दिला जाते आणि बुद्धाच्या मूर्ती समोरच दिला जाते.
जे मथुरेची मूर्ती आहे ना सापडलेली जमिनीखाली, ते मथुरेची मूर्ती राष्ट्रपती भवनामध्ये ठेवली आहे. त्या बुद्धाच्या उभ्या मूर्ती समोर भारतरत्न पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो. कोणाच्या समोर? बुद्धाच्या समोरच दिला जातो. कारण बुद्धाच्या ठाईच धम्म आहे आणि बुद्धाच्या ठाईच काय आहे? संघ आहे. तर हेच खरे बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. दुसरी गोष्ट, आज जे राष्ट्रपती भवनामध्ये आपण जे म्हणतो राष्ट्रपती ज्या खुर्चीवर बसतो, राष्ट्रपती जे आज मुर्मूताई आहे, तर राष्ट्रपती खुर्चीवर जे बसतात त्या खुर्चीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन आहे असा पालीमध्ये उल्लेख आहे. त्या खुर्चीवर लिहून आहे ते तसंच राहणार आहे. कोणतं? राष्ट्रपती ज्या चेअरवर खुर्चीवर बसतो राष्ट्रपती भवनामध्ये त्याच्यावर काय आहे? बुद्धाचं हे वाक्य आहे, धम्मचक्र प्रवर्तन आहे, सिंह गर्जना, सिंहनाद ज्याला आपण म्हणतो. किंवा राष्ट्रीय ध्वज, काही लोक त्याला तिरंगा तिरंगा म्हणतात. तिरंगा हा असंवैधानिक शब्द आहे, संविधानातला शब्द नाही तिरंगा, लक्षात घ्या. चुकीचा शब्द आहे तिरंगा. तिरंगा चित्रपट काढला लोकांनी ते तिरंगाचं म्हणणं चालू केलं, तो तिरंगा नाही आहे, त्याला राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रध्वज म्हणलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये 3 कलर आहे. एक उपासकांचा पांढरा कलर आहे का नाही, दुसरा कोणता आहे अजून? चिवराचा कलर आहे भंतेजीचा, आणि मग समृद्धीचं प्रतीक म्हणजे हिरवा कलर आहे. तर त्याला आपण चौरंगा म्हटलं पाहिजे. त्याच्यामध्ये निळा कलर आहे. मग काही लोकांनी हा शब्द तिरंगा तिरंगा पुढे आणला, हा चुकीचा शब्द आहे, त्याला राष्ट्रीय ध्वज म्हणलं पाहिजे. आणि त्याला अशोक चक्र नाही तर त्याला धम्मचक्र म्हणलं पाहिजे. समजलं का? तर किती रंगाचा आहे तो? 4 रंगाचा. तर हे सम्राट अशोकाच्या काळी स्वर्णिम चक्र होतं, पण बाबासाहेबांनी निळं चक्र, ते नील चक्र राष्ट्रध्वजावर ते कोरले. समजलं का? तर निळाच कलर काऊन कोरलेला आहे? निळा कलर नाही का? कारण आकाशाचं काय आहे? कलर आहे. आकाश म्हणजे सर्व जगामध्ये आकाश कसं आहे? निळ्या पद्धतीने आहे, समान पद्धतीने निळाच आहे. आणि बुद्धाच्या 32 लक्षणापैकी बुद्धाचे केस मोरपंखी होते, आकाशी कलरचे होते, म्हणून सुद्धा ते समतेचं प्रतीक आहे. आलं का लक्षात तुम्हाला? निळा कलर आलं का नाही? डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की जेव्हा बाबासाहेब आपल्या वर्धा सेवाग्रामला आले तर निळ्या कोटमध्येच आलेले होते. त्याला पालीमध्ये उत्पलवन्ना म्हणतात. उत्पलवन्ना म्हणजे काय? उत्पल म्हणजे निळा होते. बुद्धाच्या काळामध्ये उत्पलवन्ना नावाची भिक्खुनी होती. उत्पल या शब्दाचाच अर्थ होते निळा कलर. तर हे कमळ, आता जे आपण कमळ म्हणतो तर बुद्धाच्या जन्माचं काय आहे? ते प्रतीक आहे, पण ते मोदीनं चोरलं. कमळ काय आहे? बुद्धाच्या जन्माशी संबंधित आहे. कमल, कमल, कमळ बुद्धाचं हे प्रतीक आहे, पण ते आता चोरलेलं आहे. किंवा मोर नावाचं जे राष्ट्रीय पक्षी म्हणून आहे, किंवा सम्राट अशोकाच्या घराण्याचं ते टोटम आहे. तर हे भारतरत्न जे पुरस्कार आपण म्हणतो, या भारतरत्न पुरस्कार, आता ते शिवनेरी जुन्नर आहे पुणेमध्ये, तिथे एक लेणी आहे सुलेमान टेकडी लेणी, तिथे भारतरत्न पुरस्कार सिम्बॉल आहे त्या लेणीमध्ये. म्हणजे पिपळाच्या पानाचा आकार आहे, त्याच्यात 24 ताऱ्याचं चक्र आहे. हे भारतरत्न सिम्बॉल जे आपल्या भारतरत्न पुरस्कार दिला जातो, आणि भारतरत्न सिम्बॉल तुम्हाला भारतामध्ये फक्त त्या सुलेमान टेकडी जुन्नरलाच पाहायला मिळेल. तर हे भारतरत्न पुरस्कार. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाली भाषेची मी टाकलं होतं आईला. तर पाली भाषेची तरतूद कोण करून ठेवली संविधानामध्ये? सर्व भाषाची जननी, मराठी हिंदी भाषेची जननी सुद्धा कोण आहे? पाली भाषा. पालेती इति पाली, पालन पोषण करणारी कोण आहे? पाली भाषा. बुद्धाने आपल्या 84,000 सूक्ताचा उपदेश कोणत्या भाषेमध्ये केला? पाली लोक भाषेमध्ये. सम्राट अशोकांनी 84,000 शिलालेख कोणत्या भाषेमध्ये कोरले? सम्राट अशोकाच्या काळामध्ये राजभाषा, राष्ट्रभाषा पाली होती. पाली भाषेतूनच सर्व भाषा जन्माला आल्या. संस्कृत, आजची हिंदी, मराठी भाषा सुद्धा पाली भाषेमधूनच जन्माला आलेली आहे. लक्षात घ्या, पूर्ण पाली भाषेमध्ये सगळ्यांना पाली येत होती. भारतामध्ये सगळ्यांना पाली येत होती, म्हणून पाली शिलालेख तुम्हाला पूर्ण भारतात सापडते ना. येत असन लोकांना वाचता येत असन तेव्हाच ते पाली शिलालेख कर्नाटक मध्ये इकडे तिकडे आहे ना, सगळ्याला पाली येत होती भारतामध्ये. तशा सम्राट अशोकाच्या काळामध्ये 5 भाषा होत्या, परंतु पाली भाषा ही राजभाषा, राष्ट्रभाषा होती. म्हणजे बुद्धाने आणि सम्राट अशोकांनी पाली भाषेलाच महत्व दिलं होतं, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाली भाषेची तरतूद संविधानामध्ये केलेली आहे. पाली भाषेची आता तर अलीकडे, म्हणून हिंदी राष्ट्रभाषा जरी असली तर हिंदी राष्ट्रभाषा आणि मराठी राष्ट्रभाषा ही पाली मधूनच आलेली आहे. म्हणजे सरळ सरळ लक्षात घ्या, आजची हिंदी भाषा ही पाली भाषेमधूनच जन्माला आलेली आहे.
तर पाली भाषेची तरतूद सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये करून ठेवलेलं आहे. कशामध्ये? संविधानामध्ये. तर सर्व शिक्षा समान अधिकार जे बुद्धाने चालू केलं होतं ते सम्राट अशोकांनी सुद्धा आपल्या धम्मानुशासनामध्ये चालवलेलं आहे. म्हणजे पुरुषांना स्त्रियांना समान हक्क. सम्राट अशोकांनी आपली लोकशाही तत्वप्रणालीमध्ये बघा काय काय शिलालेखांवर कोरलेलं आहे. त्यांनी सम्राट अशोकांनी म्हणजे प्राण्यांसाठी दवाखाने आणि मनुष्यासाठी दवाखाने काढले होते. दुसरी गोष्ट, आजचे जे महामार्ग म्हणतात, रेशम मार्ग, सिल्क रूट, ज्यात समृद्धी महामार्ग म्हणतो ना, याचे जनक कोण आहे? सम्राट अशोक. सम्राट अशोकांनीच महामार्ग पूर्ण ग्लोबलायझेशन केलं, दळणवळण. लक्षात घ्या. किंवा नदी स्वच्छता हा उपक्रम जे मोदी म्हणते का नाही, गंगा, त्यानं तिथे काही केली नाही. उलट आजच्या काळामध्ये नद्या कशा आहे? गंद्या आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये नद्या दुधासारख्या वाहत होत्या. आता ब्राह्मणाचे अड्डे चालू झाले तिथं नदीवर, आहे का नाही, कर्मकांड. त्याच्यामुळे नद्या कशा आहे? अस्वच्छ आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये नद्या दुधासारखं पाणी वाहत होत्या. हे नदी स्वच्छता प्रकल्प कोण राबवला जगामध्ये पहिल्यांदा? सम्राट अशोकांनी. वृक्षारोपण, जे रोडना आता वृक्षारोपण करतात ना, समजलं का? हे कोण राबवलंय? सम्राट अशोकांनी. रस्त्यावर विहिरी, 4-4 कोसावर विहिरी, भिकूंसाठी, लोकांसाठी, प्रजेसाठी पानपोया किंवा जनावरांसाठी पानपोया, हे सगळं कोण करून ठेवलं? सम्राट अशोकांच्या लोकशाही तत्वप्रणालीत. वनौषधीचे झाडं, विद्यापीठ, संगाराम, महाविहार किंवा विश्रामगृह हे सुद्धा सम्राट अशोकांनी बांधलेले आहे. एवढंच नाही, गुजरातमध्ये जर गेले तर आजचं जे भाकरा नांगल प्रकल्प किंवा हिराकुंड प्रकल्प जे बाबासाहेबांनी निर्माण केलेला आहे, किंवा आपण हे जे म्हणतो ना मोर्शीचं धरण, हे धरण प्रकल्प राबवणारे सम्राट अशोक आहे. म्हणजे जगातलं पहिलं धरण भारतातलं जर कोणतं असेल तर गुजरात मधलं, जे चंद्रगुप्त मौर्यानं निर्माण केलं होतं, तर सम्राट अशोकाने त्याचा विकास केला. सुदर्शन नावाचं तलाव आता गुजरातमध्ये जुनागडला आहे. सुदर्शन तलाव कोण निर्माण केला? सम्राट अशोकांनी. गरीब म्हणजे दुष्काळ जर पडला तर दुष्काळामध्ये लोकांना पैसे आणि अन्न धान्य वाटप केलं पाहिजे, हे सम्राट अशोकांनी त्यांच्या महास्थानगड, बांगलादेशला एक शिलालेख सापडला, त्याच्यामध्ये उल्लेख आहे की अकाळ पडला, जर दुष्काळ पडला, समजलं आता जे अकाल पडल्यावर शेतकऱ्यांना जे भेटते ना गव्हर्नमेंट, हे सम्राट अशोकांनी चालू केलं आहे. किंवा कर्ज वाटप म्हणू, किंवा विश्रामगृह म्हणू, किंवा सम्राट अशोकांनी सशस्त्र सेना सुद्धा राबवली होती. म्हणून सम्राट अशोकाच्या काळामध्ये सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका, समजलं का? तर सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका म्हणजे बुद्ध धम्ममय लंका. सम्राट अशोकांनी आपली जी मुलगी आहे संघमित्रा, हिला धम्म प्रचारासाठी कुठं पाठवलं? श्रीलंकेला. जगामध्ये बाहेर पडणारी आपल्या स्वतःच्या मुलीला सम्राट अशोकांनी धम्म प्रचारासाठी श्रीलंकेला पाठवलं. लक्षात घ्या. ती पहिली स्त्री म्हणजे कोण? संघमित्रा. तर संघमित्रा ही श्रीलंकेला गेली त्या काळामध्ये. लक्षात घ्या. पण मनुस्मृतीमध्ये माहिती आहे का आदेश काढल्यानंतर कोणता? समुद्रबंदी. समुद्राच्या पलीकडे बाहेर देशामध्ये जायचं नाही, हा आदेश, समुद्रबंदीचा आदेश मनुस्मृतीनं नंतर काढला. समजलं का? सम्राट अशोकांनी समुद्राच्या पलीकडे आपल्या मुलाला पाठवलं श्रीलंकेला, म्हणून हा समुद्रबंदी कायदा मनुस्मृतीनं नंतर लादला होता. लक्षात घ्या. तर हा सम्राट अशोकाचा आदर्श अनेक देशातल्या राजे महाराजांनी सुद्धा घेतलेला आहे. बुद्धाच्या म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये चोळ राजे होते. गिरनार जुनागडला त्याचा शिलालेख आहे. चोळ राजे बुद्धिस्ट होते. सम्राट अशोकांनी त्यांच्यासोबत चांगलं राज्य केलं, ते त्यांचे मित्रच होते. आणि सम्राट अशोकाचा आदर्श श्रीलंकेच्या 30 राजांनी घेतला, कंबोडियाच्या राजांनी सुद्धा घेतला, किंवा कंबोडियाचे जे राजे आहे, किंवा जे भारतामध्ये सातवाहन राजे किंवा छत्रपती शिवाजी संभाजी पर्यंत सम्राट अशोकाचा आदर्श घेतलेला आहे. किंवा मग कंबोडिया, इंडोनेशियाचे जे राजे आहे, बौद्ध राजे, तर यांचा आदेश सुद्धा म्हणजे सम्राट अशोकाचं जे शासन होतं ते धम्मानुशासन होतं. सम्राट अशोकाचा आदेशच होता की मी जेवण करत असते वेळी, शयनागृहात असताना, कुठेही असेल, मी प्रजेसाठी 24 घंटे कसं आहे? तत्पर आहे. कधीही प्रजेने माझ्याकडे यावं आणि त्यांनी आपले समस्या सांगाव्या. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये हा भारत जम्बूद्वीप भारत होता. या भारताला जम्बूद्वीपच नाव होतं, जम्बूद्वीप. सम्राट अशोकांनी म्हणजे बुद्धाच्या वेळी तर जम्बूद्वीप होता, पण सम्राट अशोकांनी आपल्या संपूर्ण शिलालेखांवर, स्तूपांवर जम्बूद्वीपच हा शब्द लिहिलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कारल्याची बुद्ध लेणी आहे लोणावळ्याला, त्या लेणीमध्ये जम्बूद्वीप हा शब्द आलेला आहे. आणि संत तुकारामाच्या काळापर्यंत म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या काळापर्यंत या भारताला जम्बूद्वीप म्हणूनच ओळखल्या जात होतं. जम्बूद्वीप आणि भारत हाही शब्द पाली शब्द आहे.
सम्राट अशोकाने जे 84,000 स्तूप निर्माण केले त्याच्यापैकी भरहूत नावाचा एक स्तूप आहे मध्य प्रदेश. भरहूत हा भरहूत नसून तो भारत शब्द आहे, म्हणून हा भारत स्तूप सम्राट अशोकानेच निर्माण केलेला होता. किंवा मग या भारताचं जे नंतरचं नाव आहे इंडिका, चंद्रगुप्ताच्या दरबारी बसलेला जो मेगस्थनी होता लेखक, त्यांनी इंडिका म्हटलेला आहे. म्हणून इंडिया हा शब्द अनेक लोकांना संभ्रम आहे की इंडिया शब्द इंग्रजांनी दिला, ब्रिटिशांनी दिला. अजिबात नाही. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये मेगस्थनीज होता, त्यानं इंडिका नावाचं पुस्तक लिहिलं आहे. किंवा बुद्धाच्या 2 मूर्तिकला केंद्र आहे, म्हणजे मूर्तिकला शैली आहे. कोणती? मथुरा कला शैली, एक मथुरेला विकसित झालेली, एक गांधार देशामध्ये इंडो ग्रीक शैली. इंडो म्हणजे इंडिया, इंडिका, इंडस, इंडिया, आजचं इंडिया. इंडिया हा शब्द इंग्रजांनी दिलेला नाही. समजलं तुम्हाला? इंडिया इज माय कंट्री म्हणतो ना आपण प्रियम्बल मध्ये वगैरे, इंडिया हा शब्द ग्रीकांनी दिलेला आहे. ग्रीक हे कोण होते? बुद्धिस्ट होते, जसा मिलिंदराचा ग्रीक होता. म्हणजे इंडिकालाच मग नंतर इंग्रजांनी इंडिया म्हणून प्रचारित केलेला आहे. ब्रिटिशांनी इंडिया नाही दिलेला आहे, ग्रीकांनी ते शब्द दिलेला आहे. समजलं का तुम्हाला? इथपर्यंत आलं लक्षात तुम्हाला? तर आजचं जे नाव आहे हिंदुस्तान आहे. हिंदुस्तान, तर हिंदुस्तान हा शब्द अलीकडचा आहे, असंवैधानिक शब्द आहे. हिंदुस्तान समजलं ना? हिंदू लोकांचा हिंदुस्तान. त्याच्यामध्ये हिंद जो शब्द आहे, हिंद, हिंद शब्द सुद्धा पाली आहे. महिंद, पालीमध्ये सम्राट अशोकाच्या पोराला महेंद्र म्हणतात, पण पालीमध्ये महिंद म्हणतात. म्हणजे हिंद शब्द सुद्धा पालीचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो प्रबुद्ध भारत, बौद्धमय भारत निर्माण करत होते, स्वातंत्र्य, बौद्धमय भारत म्हणजे काय, प्रबुद्ध भारत म्हणजे काय, धम्मराज्य म्हणजे काय, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 सूत्रीवर आधारित असलेला अखंड भारत म्हणजेच जम्बूद्वीप भारत, बौद्धमय भारत, प्रबुद्ध भारत बाबासाहेबांना निर्माण करायचा होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा भारत देश पारतंत्र्यामध्ये गेला नसता जर मनुस्मृतीनं सर्वांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार दिला असता. इंग्रजांचे संपूर्ण कायदे रद्द झाले. मी आता महाबोधी महावीराचं सांगतो थांबतो. म्हणजे इंग्रज गेले आणि इंग्रजांचे संपूर्ण कायदे रद्द झाले, पण एक कायदा मात्र इंग्रजांचा लागूच आहे, तो म्हणजे महाबोधी महाविहार बीटी ऍक्ट. इंग्रजांचा कायदा, इंग्रज गेले तर इंग्रजांचा तो कायदा रद्द व्हायला पाहिजे, पण इंग्रज गेले सर्व कायदे खतम, इंग्रजांचे कायदे. पण एक कायदा मात्र जाणीवपूर्वक ब्राह्मणांनी ठेवला, तो म्हणजे महाबोधी महाविहाराचा बीटी ऍक्ट. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पेशवाईच्या काळामध्ये म्हणजे शिवाजीच्या काळात, संभाजीच्या काळामध्ये ज्या काही बौद्ध लेण्या होत्या, बौद्ध विहार होते, किंवा मग यांच्यावर जे आज जबरदस्त कब्जा झालेला आहे ते आपण पाहत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्वाचा आपल्याला अधिकार दिलेला आहे, तो म्हणजे मतदानाचा अधिकार. तो मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी थांबतो. मतदानाचा अधिकार म्हणजे काय? मतदान, एक मत, एक व्यक्ती आणि एक मूल्य, राजा बनण्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपलं अमूल्य मत विकू नका. संविधान सभेमध्ये बाबासाहेबाला येऊ नये, ते संविधान सभेमध्ये घुसू नये, याच्यासाठी कितीतरी लोकांनी, काँग्रेसने किंवा वल्लभभाई पटेलनं सुद्धा कितीतरी षडयंत्र केले होते. आठवते तुम्हाला? ही गोष्ट ऐकली असेल तुम्ही. म्हणजे बाबासाहेब संविधान सभेमध्ये येऊ नये किंवा त्यांच्या हातून संविधान लिहिल्या जाऊ नये याच्यासाठी काँग्रेसनं आणि सरदार वल्लभभाई पटेलनं खूप प्रयत्न केले, खिडक्या सुद्धा बंद करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु लक्षात घ्या, म्हणजे बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये जाण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले, किती परिश्रम घ्यावे लागले, आणि बाबासाहेबांनी सहजासहजी आपल्याला हा मतदानाचा अधिकार मिळालेला नाही आहे. म्हणून आपलं अमूल्य मत विकू नका मीठ मिरची मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर आपण संसदेमध्ये म्हणजे किंवा कायदे मंडळामध्ये किंवा म्हणजे मंत्रिमंडळामध्ये जर आपण पैसेवाल्या लोकांना पाठवलं तर पैसेवाले लोक पैसेवाल्याच हित करतील. समजलं का? म्हणजे पैसेवाल्या लोकांना म्हणजे मंत्रिमंडळात तुम्ही म्हणजे आमदार, खासदार म्हणा, जे काही मुख्यमंत्री म्हणून जर तुम्ही मंत्रिमंडळात पैसेवाल्या लोकांना पाठवलं तर ते पैसेवाला सरकार पैसेवाल्याच हित पाहिजे. समजलं का? आता कोण? अडाणी अंबानी चालू आहे ना तुम्हाला, है ना? हा देश कोणत्या देशात आहे? अडाणी अंबानी चालत आहे, अडाणी अंबानी चालवत आहे हा देश. भांडवलदार वर्ग, ब्राह्मणशाही, साम्राज्यशाही आणि हे कोण म्हणते त्याला? भांडवलशाही. म्हणजे याच्यात देशात आहे ना, म्हणजे आजचा देश फक्त हे आभासी लोकशाही दिसत आहे, पण खऱ्या अर्थानं देश कोण चालवत आहे? अडाणी अंबानी, म्हणजे भांडवलदार वर्ग. समजलं का? म्हणजे हा हुकुमशाह वर्ग. म्हणजे भारतावर कर्ज आहे, मोदी त्याला
मोदी म्हणजे ते सगळं तुम्हाला तर माहित आहे, ते आता खाजगीकरण वगैरे तुम्हाला जायची गरज. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अमूल्य मतदानाचा अधिकार दिला, ते मत बाबासाहेबाचं आपण विकू नका. लक्षात घ्या, जो विकल्या जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काही उपयोग नाही म्हणते. म्हणून बाबासाहेबांनी मत विकू नये. मत विकणं म्हणजे भीमा माऊलीचं दूध विकणं आहे. मत विकणं म्हणजे भीमा माऊलीचं रक्त विकणं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे संविधान सभेमध्ये जाऊ नये म्हणून तुम्हाला माहित आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुलना पश्चिम बंगालमधून उभे राहिलेले होते संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये. कुठून? खुलना मतदारसंघ हे पश्चिम बंगालमधून आहे. जोगेंद्रनाथ मंडल यांनी भेट घेतली बाबासाहेबांची मुंबईला, आणि त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर बहुमताने निवडून आले. कुठून? पश्चिम बंगालमधून, तिथून निवडून आले. पण काँग्रेसनं माहिती का खेळीच खेळली. ज्या एरियामधून बाबासाहेब निवडून आले होते त्यावेळी भारताची फाळणी केली. ज्या संविधान सभेवर बाबासाहेब निवडून आले होते खुलना मतदारसंघ बंगालमधून, तो भाग पाकिस्तानला देऊन टाकला. म्हणजे बाबासाहेबांचं ते संविधान सभेतलं जे सदस्यत्व आहे ते काय झालं? रद्द झालं. परंतु नंतर बॅरिस्टर जयकरची जी जागा होती, बाबासाहेबांना भाग पडलं त्या संविधान सभेमध्ये. म्हणजे कितीतरी बाबासाहेबांना षड्यंत्र केले. म्हणजे ते वल्लभभाई पटेल असेल, अनेक काँग्रेसच्या लोकांनी तर बाबासाहेबांना विरोध केला होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या 25 एप्रिल 1954 पुलगावला बोलले, काँग्रेस हे जळतं गळ आहे. ज्या काँग्रेसने बाबासाहेबाला संविधान सभेमध्ये येऊ नये याच्यासाठी कितीतरी षड्यंत्र केलं, किंवा तो मतदार संघच पाकिस्तानला देऊन टाकला, किंवा मग पूर्व बंगाल नावाचा तो प्रांत कोणाला देऊन टाकला? पाकिस्तानला फाळणी केली. तरी पण बाबासाहेबांना म्हणजे संविधान सभेमध्ये जाण्यासाठी अनेक लोक बाबासाहेबांचे विरोधक आहे. पण आज लोक आपल्या काँग्रेसच्या गळाला लागलेले आहे. लक्षात घ्या, आहे का नाही? पण बाबासाहेबाचं एक वाक्य आहे पुलगावचं, काँग्रेस हे जळते घर आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, काही लोक आता एक अपप्रचार करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही. संविधान लिहिलं नाही हा एक अपप्रचार आहे. आधी काय म्हणत होते? हे संविधान इंग्रजांच्या काळामध्ये लिहिलं गेलेलं आहे, हे संविधान इंग्रजांचं आहे, किंवा बाहेर देशातलं ते कॉपी पेस्ट आहे असं म्हणायचे. ते इंग्रज धार्जिन संविधान आहे, ते इंग्रजांचंच, इंग्लंडच्या म्हणजे इकडलं तिकडलं घेतलेलं ते संविधान आहे असं म्हणायचे. आता काही कालांतराने काय म्हणतात? हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, ते आम्हाला मान्य नाही, असं तसं वगैरे चालू होतं. आता काय म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान लिहिलंच नाही. पाहता म्हणजे संविधान, मग बाबासाहेबांनी संविधान लिहिलंच नाही असं तुमचं म्हणणं आहे, मग संविधान जाळता कशाला? मग संविधान लिहिलं नाही बाबासाहेबांनी, मग त्याच्यामध्ये आरक्षणाचा तुम्ही विरोध करता कशाला? मग आरक्षण BN रावनच दिलं असेल, आहे का नाही? म्हणजे इथं कसं होतं, पहिल्यांदा कोण लिहिलं होतं म्हणजे प्रेम बिहारी नारायण रायजादा, हा दिल्लीवाला माणूस, प्रेम बिहारी नारायण रायजादा यानं संविधान लिहिलं म्हणे. पण त्यांनी संविधान लिहिलं नाही. लक्षात घ्या, मी थांबतो, की प्रेम बिहारी नारायण रायजादा हा जो दिल्लीचा माणूस होता, त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण संविधान लिहिलेलं होतं, पूर्ण संविधान लिहिलेलं होतं. पण त्याची प्रतिलिपी संविधान लिहिण्यासाठी प्रेम बिहारी नारायण रायजादा याचं अक्षर चांगलं होतं. काय होतं? अक्षर. एक कच्चं संविधान म्हणजे बाबासाहेबांनी जे तयार केलेलं होतं ते संविधान चांगल्या अक्षरामध्ये, सुवाच्य अक्षरामध्ये, टपोर टपोर अक्षरामध्ये लिहिण्यात यावा. तर त्या काळामध्ये सुंदर अक्षर असणारा माणूस कोण होता? तो प्रेम बिहारी नारायण रायजादा. तर पंडित नेहरूंनी त्याची भेट घेतली आणि त्याला म्हणते की तू सुंदर अक्षरामध्ये हे संविधान तयार करून दे. त्यानं 6 महिन्यामध्ये ते संविधान, त्यानं इटलीवरून पेन वगैरे आणले होते, 6 महिन्यामध्ये ते संविधान लिहिलं त्यानं. पण त्याने एक अट ठेवली होती प्रेम बिहारी नारायण रायजादा, जे संविधान मी लिहीन बाबासाहेबांचं ते प्रतिलिपी चांगल्या अक्षरामध्ये, तर त्याच्यावर मी स्वतःचं नाव टाकीन आणि शेवटच्या पानावर माझ्या दादाचं म्हणजे माझ्या आजोबाचं नाव टाकीन, असं पंडित नेहरूला कोण बोलले? ते प्रेम बिहारी नारायण रायजादा. ते एक लेखक होते, चित्रक, ते एक चांगले म्हणजे त्यावेळी भारतामध्ये सगळ्यात सुंदर अक्षर त्याचंच होतं. कोणाचं? प्रेम बिहारी नारायण रायजादा. म्हणून जवाहरलाल नेहरूकडून त्यांच्याकडून त्यांनी ते संविधान लिहून घेतलं, फक्त ते लिखाण आहे त्याचं. मग ते संविधानाचे निर्माते झाले का? नाही झाले. काही लोक म्हणतात BN रावनच ते संविधान लिहिलं. BN रावचा त्याच्याशी काही संबंधच नाही, ते फक्त सल्लाहकार होते. लक्षात घ्या. मग BN रावनच संविधान लिहिलं तर मग BN रावनच आम्हाला आरक्षण दिलं असेल, मग आरक्षणाचा विरोध नाही करायला पाहिजे. BN रावनं जर संविधान लिहिलं असेल तर संविधान जाळायलाच नाही पाहिजे. म्हणजे आजपर्यंत ते इंग्रजांचं संविधान, कॉपी पेस्ट संविधान, ते अस्पृश्य महार माणसाचं संविधान, ते संविधान आम्हाला मान्य नाही, ते संविधानात आरक्षण मान्य नाही. समजलं काय? असं होतं. आता ते गेलं, आता संविधान म्हणते बाबासाहेबांना लिहिलंच नाही. म्हणजे RSS ला आणि BJP ला काय पाहिजे? संविधान नाही बदलवायचं आहे. आता
RSS बीजेपीला बाबासाहेबांचं भारतीय संविधान नाही बदलवायचं आहे, भारतीय संविधान लिहिणाऱ्याचं नावच बदलवायचं आहे. समजलं का तुम्हाला? समजलं ना? मनुवादी लोकांना, RSS बीजेपीच्या लोकांना संविधान बदलवायचं नाही आहे, पण संविधान लिहिणाऱ्याचं नावच बदलून टाकायचं आहे, म्हणून ते BN राव पुढे येत आहे. लक्षात घ्या. म्हणून संविधानामध्येच बाबासाहेब संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार. बाबासाहेब प्रत्येक संविधानाच्या पानामध्ये जिवंत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जोपर्यंत माझे संविधान आहे तोपर्यंत मी जिवंत आहो. म्हणून संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार. भारताचे संविधान कितीही चांगलं असू द्या, पण चालवणारे जर नालायक असतील तर ते संविधान काही कामाचं ठरत नाही. पण संविधान चांगलं जरी नसलं, पण राबवणारे, चालणारे, अंमलबजावणी करणारे जर चांगले असले तर ते संविधान उत्कृष्ट संविधान म्हणून ठरत असतं. तर भारतीय संविधान जे सुलेखाकार म्हणजे ज्यांनी लिहिलं, म्हणजे बाबासाहेबांच्या त्या संविधानाची प्रतिकृती कोणी तयार केली? आपण ते फोटो पाहतो, बाबासाहेब राजेंद्र प्रसादना ते संविधान वगैरे देत आहे. असं म्हणतात की राजेंद्र प्रसादनी बाबासाहेबांना ते खुर्ची सुद्धा दिली होती संविधान लिहिण्यासाठी. ते खुर्ची सध्याला पुण्याच्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये ठेवलेली आहे. समजलं का तुम्हाला? तर बाबासाहेबांना ते संविधान लिहिण्यासाठी किती महिने लागले सांगा बरं? कोण सांगितलं तर? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लावले. पण आजच्या ज्या नवीन संविधानामध्ये बघा, नवीन संविधानामध्ये काही हिंदू देवी देवतांचे चित्र आहे, पण हे बाबासाहेबांनी नाही टाकले. एकूण 22 चित्र आहे संविधानामध्ये. काय, जेव्हा ते प्रेम बिहारी नारायण रायजादांनी ते संविधान लिहिलं, पण त्याच्यावर पेंटिंग काढलेले आहे, चित्र नाही का, देवी देवतांचे. बुद्ध आहे, महावीर आहे, सम्राट अशोक आहे, शिवाजी आहे, महाराणा प्रताप आहे, अकबर आहे, विक्रमादित्य आहे, राम कृष्ण, हे त्याने टाकले, मोहेंजोदडो वगैरे. तर हे टाकले, हे बाबासाहेबांनी टाकले होते संविधानामध्ये. हे कोण टाकले? त्याचं नाव आहे नंदलाल बसू नावाचा एक चित्रकार होता. त्याने हे चित्र नंतर मागावून टाकलेले आहे. तर आपण लक्षात घ्या, वर्गाबाहेर बसून शिकणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारत देशाचं संविधान लिहितो आहे ना, आणि हा देश बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालत आहे. संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार. संविधानच हा देश काय करत आहे? चालवत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी आपल्याला हे EVM नावाची आधुनिक मनुस्मृती बदलवायची. EVM नावाची आधुनिक मनुस्मृती आहे. एक मनुस्मृती तर जाळली, पण EVM नावाची मनुस्मृती आपल्याला जाळावीच लागेल. तर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच खरे देशभक्त आहे. अनेक लोक म्हणतात की बाबासाहेब खरे देशभक्त नाही, पण स्वतः गांधीजीला म्हणावंच लागलं की डॉक्टर आंबेडकरच या देशाचे खरे देशभक्त आहे. स्वतः गांधीनं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, आपण प्रथम भारतीय व नंतरही भारतीय. कुठल्याही देशाची प्रगती मी तिथल्या स्त्रियांच्या प्रगतीवरून ठरवत असतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे संविधान आहे, तर हे संविधान बदलवण्याच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब 5 मिनिटांमध्ये हे संविधान म्हणजे दुसरं काय तिसरं काय नसून तथागत भगवान बुद्धांच्या धम्माची प्रतिबिंबच त्या संविधानामध्ये आहे. तर डॉक्टर बाबासाहेब, इथं कल्पना करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बदल्यामध्ये जर एखाद्या ब्राह्मण व्यक्तीनं जर संविधान लिहिलं असतं, तर आज त्या व्यक्तीचे गावागावामध्ये पुतळे असते. म्हणून एक गाण्याची ओळ आहे, ती सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जातीने जर का भीम माझा येते महार नसता, जातीने जर का भीम माझा येते महार नसता, सोन्याचा पुतळा नगरो नगरी असता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे संविधान आहे, या देशाचा प्राण आहे. हा राष्ट्रीय ग्रंथ आहे, आणि हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान आहे. आपल्याला अलीकडेच माहित आहे, जो सोमनाथ सूर्यवंशी ज्यांचं संविधानासाठी हे झालेलं आहे. आणि आज आपल्या समाजामध्ये जर बघितलं आपण, तर हे संविधान फक्त आपण मुलांचे नाव ठेवत आहोत. ना त्याच्या बापानं संविधान वाचलं, ना त्याच्या आजानं संविधान वाचलं, ना तो स्वतः संविधान वाचणार आहे. फक्त आपण नाव ठेवत आहोत संविधान. म्हणून आपल्याला केवळ संविधान मुलांची नाव ठेवून चालणार नाही, तर आपल्याला संविधान वाचवावं लागेल. आणि संविधान म्हणजे या देशाचा प्राण आहे. संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते मौलिक ग्रंथ आहे. तर आज आपण संविधान, या भारतीय संविधान दिवसाचं हे अमृत महोत्सवी वर्ष, एक संविधान तर आपल्याकडे माहितच आहे तुम्हाला, संविधान गुणाबाबाची आरती म्हणतो, बाबासाहेबांचे गाणे म्हणतो, एक संविधान आहे का नाही.
तर असे काही लोक संविधान आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा राष्ट्रीय ग्रंथ संविधानच हा ग्रंथ अत्यंत आपल्यासाठी महत्वाचा आहे। तर जाता जाता म्हणून हे भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपण पाहतो की संविधान दिंडी सुद्धा दरवर्षी पंढरपूरला निघत असते, ज्या संविधान दिंडीवर सुद्धा काही लोक आता आक्षेप घेऊन राहिले है ना, संविधान दिंडी वगैरे निघते पंढरपूरच्या वारीमध्ये। तर या संविधान दिंडीची ही जनजागृती करणं, संविधानाची, भारतीय संविधानाच्या प्रियम्बलची जनजागृती करणं, संविधानाच्या कलमांची जनजागृती करणं किंवा संविधान वाचणं किंवा संविधानाच्या रक्षणासाठीच रस्त्यावर उतरणं नाही, रस्त्यावर तर उतरलंच पाहिजे पण संविधानही आपण वाचलं पाहिजे। आणि म्हणून संविधान हे अत्यंत महत्वाचं आहे। म्हणून जाता जाता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर म्हटलेलं आहे, धन्य धन्य भीम भगवान जिसने लिखा भारत का संविधान। गाडगे बाबांची ती ओळ सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। हे भारतातल्या लोकांनो, गाडगे बाबांची ओळ आहे, हे भारतातल्या लोकांनो, वर्गाबाहेर बसणाऱ्या एका अस्पृश्य महार मुलाने या भारताचं संविधान लिहिलेले। हे भारतातल्या लोकांनो, गाडगे बाबा सांगत आहे, हे भारतातल्या लोकांनो, वर्गाबाहेर बसणाऱ्या एका अस्पृश्य व्यक्तीनं, अस्पृश्य मुलाने या भारताचं संविधान लिहिलं रे, संविधान लिहिलं। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं जर तुम्ही ऐकाल तर या भारत देशाचं सोनं होईल रे, या भारत देशाचं सोनं होईल। तर या गाडगे बाबांच्या या ओळीनं या ठिकाणी थांबतो। भवतु सप्पमंगल, भवतु सप्पमंगल।